नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर रिमकॉमा लट्टू चॅनलमध्ये. तर आता पाठी बघता तुम्ही माझ्या ही जी ऊसाची बाग आहे. या ना हा कोणाचा आहे? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर रिमकॉमा लट्टू चॅनलमध्ये. तर आता पाठी बघता तुम्ही माझ्या ही जी ऊसाची बाग आहे, एक छोटी बऱ्यापैकी हे घराच्या बाजूलाच लावली होती. खूप दिवसानंतर इकडे आलो आहे आणि आत्ता बरोबर आहेत ना, बरोबर 8:45 वाजलेत ना, तरी पण बघाल पाठचा परिसर काय आहे. अजून सूर्य पण बाहेर डोकावला नाही आहे. एवढी इकडे थंडी आहे सकाळीच. मी पण आलो, जास्त नाही, एकच ब्लँकेट घेतला होता, नाही 2 ब्लँकेट होते, तरी पण मला खूपच थंडी उचारत होती. खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच की असं झालं, एक व्हिडिओ म्हटलं बनवूया खूप दिवसानंतर. तोच पाठी बघाल ती बाग. त्यानंतर हे बघा इकडे ही सगळी आता जरा घरं बंद आहेत. सकाळचं हे दृश्य आणि परत वाड्याकडे जाणं नाही, शक्यच नाही. आता चाललो मी वाड्याकडे, आमच्या गुरांच्या गोठ्यांकडे, कारण मी आज लेट उठलो. कालच संध्याकाळी रात्री 10 वाजता आल्यामुळे काय झोप पण नाही कंप्लीट झाली, कारण एका दिवसात झोप पण नाही कंप्लीट होत. हे बघायला एक काय बहुतेक पाठी राहिले, म्हणजे आता काही काही जणांची लेट गुरं सुटत आहेत. बहुतेक हो लेटच मी झाले खूप. तिला पुढे जरा पोचवतो आणि तिथूनच खाली वाड्यामध्ये जातो, कारण बहुतेक माझ्या आईने साफसफाई केलीच असेल वाड्याची, तरी पण असंच बघायला जातो आहे. बरोबर 8:45 वाजले तरी पण अजून हे धुकं हे असंच आहे इकडे गावाला. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर इकडे स्नो आहे वाड्याकडे. बरोबर खाली रस्ता पण तुम्ही बघाल साईडला जरा भिजलेलं, म्हणजे जरासं ते धुक्यांचं पाणी पडलेलं, म्हणजे जे पानांवर असतं ना तेच खाली चाललो आहे. आता छोटीशी पायवाट आहे इथे वाड्याजवळ. खूप व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे वाड्याबद्दल शेअर केलेले आहेत. हे बघा जराशे, कारण इथे पावसाळ्यामध्ये चिखल व्हायचा, आता उन्हाळा असल्यामुळे एवढं काही जाणवत नाही. आणि हां, ती माझी आई. आणि वाडा पण एकदम चकचकीत साफ केलेला आहे, म्हणजे माझ्यावरचं तर एक काम वाचलं आहे. आता परत जातो वरती जरा, कारण देवाची फुले पण काढायची आहेत, त्याच्यानंतर आणखीन देवपूजा पण करायची आहे. खूप काही करायचे आहेत काम आहे. आता तरी सुरुवातच झालं आहे. सुरुवातीचं फक्त एक काम कंप्लीट झालं, ते म्हणजे वाडा जाणणं. आता मी वरती चाललो आहे, जे आलेल्याच वाटण्याने. ही आपलीच बाग तुम्हाला माझ्या खूप काही व्हिडिओमध्ये दाखवले. फुलं काढतो आहे, फुलं जास्वंदीची आहेत. एक 3-4 फुले भेटतील बहुतेक, कारण जास्त पण फुले नाही जास्वंदीवर. हां, समथिंग 3च बहुतेक. हे बघा पूर्ण म्हणजे दाखवड केलेलं आहे. इथे मोगरा पण येतो ह्या झाडांवर. आता मोगरा घेऊन परत हे नारळीचं आपलं झाड बघा, छोटे छोटे नारळ पण लागलेत. हा जांभा, जे इकडे कोकणामध्ये घर बांधण्यासाठी जास्त वापरला जातो, तो म्हणजे जांभा, म्हणजे त्याला चिराच बोलला जातं. आमच्या इकडे खाली उतरलो आहे. आता सफेद फुलं असतात जी काकड्याची, म्हणजे आपले गणपतीला हार, म्हणजे जे बाजारामध्ये विक्रीत हार भेटतात त्याच्यामध्ये जी व्हाईट फुलं असतात, ती व्हाईट फुलं आता मी हे करतो आहे, काढतो आहे. खूपच आतमध्येच आहेत जाळीमध्ये, तरी पण त्यातील एक 3-4 चांगली निवडक, म्हणजे आता जी फ्रेश आहेत, काय काय मावळलेत. एक 3-4 फुलं, म्हणजे एकूण एक 7-8 फुलं तरी झालेली आहेत. हे बघा रंगीबेरंगी झाडे पण आहेत, मोगरा पण आहे, खूप काही. आता जाणार बरोबर घरी जाणार. ही फुले ठेवणार मी माझ्या घरी, त्याच्यानंतर फ्रेश होणार. पण पहिले ती सगळी कामं कंप्लीट करणार, त्याच्यानंतर ती देवपूजा केली जाणार. तर साईडला आमचं मंदिर आहे भावकीचं, हे बघा तिथे पण जरा बहुतेक पूजा चालू आहे. माइट बी म्हणजे आमचे मास्तर आहेत, हे बघा त्यांची आज ह्या महिन्यामध्ये पूजाची पाळी आहे. म्हणजे आमच्या इकडे गावाला कसं आमचं जे मंदिर आहे भावकीचं, त्याच्यामध्ये मंथली म्हणजे महिन्याने पाळी चेंज झाली जाते. घरी येतो जरा, घरी आपले गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे फोटो होते माझ्याकडे, ते खूप दिवसानंतर मी त्यांना जरा पुजतो आहे.
कारण माइट बी एक 2-3 महिन्यानंतर तरी पुसतो आहे त्यांना. कधीतरी मी जे गावाला आलो मी माझ्याच कामामध्ये बिझी असतो, जास्त मोबाईल पण वापरत नाही. पण आता सध्या मी व्हिडिओ बनवतो त्यामुळे मोबाईल वापरतो ना. इकडे कसलाच प्रॉब्लेम नाही, ना नेटचा प्रॉब्लेम नाही, ना पाण्याचा प्रॉब्लेम नाही, कसलाच प्रॉब्लेम आमच्या गावाला नाही आहे. कधी कधी उन्हाळ्यामध्ये काही गरजा भासवतात पाण्याबद्दल, कारण विहिरीचं काम पण अजून जरा अधुरं आहे त्यामुळे. सो लेट्स असो. एकूण चित्रफिती आहेत बहुतेक एक 8-9 असेल बहुतेक. गणपती बाप्पांचं पण आहे. आणि सगळे हे झाल्याच्यानंतर हे बरोबर जे ठिकाणी होते देवाऱ्यामध्ये त्या देवाऱ्याच्या ठिकाणी लावणार. त्याच्यानंतर परत दुसरं एक काम करणार, लादी पण पुसायची आहे, परत लादी धुवायची आहे. हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर पहिलं ते करणार, लादी धुणार, लादी पुसून घेणार. आणखी परत जी गुरं गेलेत तिकडे जाणार. सगळी कामं कंप्लीट झालेत. कामं कंप्लीट झाल्याच्यानंतर आफ्टरनून दुपारनंतर जिमी जी माझ्यासोबत आहे, आमच्या घरामध्ये ही मुंबईवरून आली होती जिमी. ती अजूनपर्यंत एकदम खुश आनंदात इकडे जगत आहे, ना कसलं टेन्शन ना काहीच नाही प्राण्यांना. आणि हे आपली डल्लो आहे उन्हामध्ये. हा बघा गावचा परिसर आत्ता उन्हानंतर म्हणजे 3च्या नंतरचं हे दृश्य आहे इकडचं. बरोबर. मी पण आता जरा फेरफटका मारतो आहे, जरा तिकडे वाड्याकडे जाईन. वाड्याकडे गेल्यानंतर बघेन जरा, म्हणजे काजूची तयारी झाली होती. काजूची तयारी म्हणजे की असं की वडिलांनी कामगार बोलवले होते काजूच्या बागेमध्ये ते साफ करण्यासाठी, कारण आत्ता ह्या हिवाळ्यामध्येच हे काजूची बाग आणि हे सगळं तयार केलं, म्हणजे सफाई केलं जातं. जिमी तर माझ्यासोबतच आहे. ही म्हणजे मुंबईवरूनच आणली होती खास. म्हणजे नंतर मग इकडे छोटं पिल्लू होतं, छोटं पिल्लूच्या नंतर तिला रोज वॉशिंग. जास्त करून इकडे कोण जास्त डॉगीज नसल्यामुळे वाडीमध्ये एकच आहे, पण जास्त ही वाडीमध्ये जातच नाही. मेन म्हणजे घरीच असते एक फॅमिली मेंबर म्हणून खाली. हां आता चाललो आहे वाड्याकडे, ते दाखवेन मी तुम्हाला. नाही हां आता बाहेर दाखवतो ते म्हणजे काजू. हे बघाल काजू, काही आंब्याची पण रोपं आहेत, पण जास्त करून इकडे काजूवर दिले. बऱ्यापैकी साफ झालं आहे माइट बी. हे जेवढे पण दिसत आहे काजू, त्यांचं पूर्ण आता गवत बिवत काढणार. सगळीकडे जेवढं रानबिन वाढलं आहे तेवढं सगळं आता म्हणजे सगळं बारीक करणार. काजून आता मोकळे करणार, कारण जेणेकरून एक परत येणाऱ्या हंगामामध्ये चांगलं उत्पन्न येण्यासाठी. बघायला पाठी नारळाचं पण झाड आहे. हे बघा असा होता आपला वाडा. पावसाळ्यामध्ये कसा होता, परत मे महिन्यामध्ये कसा होता. ही कौलं आहेत, कारण वरती सगळा पत्रा टाकल्यामुळे कौलं इथंच ठेवलेली आहेत. आता माइट बी मी जरा फिरून येतो असं जरा चालत. खूप म्हणजे जरा वेगळा चांगला आनंद वाटतो. आणि हे कार्ड हे दिवाळीला तुम्ही फोडता ते. मुंबईला तर कोणाला माहिती नसेल कार्ड म्हणजे काय असतं ते. मी इथे एकदा फोडून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे असं असतं कार्ड. सो लेट्स. बरोबर काल रात्री मी आलो, संध्याकाळी 7 वाजता आलो गावाला, कारण सुट्टी नव्हती, एकच वीक ऑफ होता त्याच्यामुळे आलो. खूप पेन पण होतं कारण मी मॉर्निंग म्हणजे सकाळी गेलो होतो कामाला, मॉर्निंगनंतर मी डायरेक्ट नाईट शिफ्ट पण गेली होती. त्यामुळे माझा पूर्ण 16 तास कंपनीमध्ये म्हणजे ऑफिसमध्येच गेले. आलो, झोप तर काय लागली नाही. भाऊबीज आली, बहिणींना भाऊबीज केली. म्हणजे असे मानलेल्या बहिणी आहेत, कारण सख्खी बहीण नाही आहे. सो लेट्स. भाऊबीज झाल्याच्यानंतर घरातल्यांना भेटलो. परत वाडीमध्ये पण जास्त लोक पण आहेत, कारण आता बार्शी दिवाळी चालू असल्यामुळे जास्त करून तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे माणसं दिसून येतात. असं आहे. तर गावाला यायचं, एका दिवसामध्ये रिटर्न जायचं, खूप बेकार कंटाळा येतो आणि जाऊसं वाटत पण नाही. मग तिकडे कामामध्ये मन लागत पण नाही. असो, तरी पण एक दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण फॅमिलीसोबत जो वेळ आणि टाईम स्पेंड करणं हे कधीतरी ज्याला लागतं त्यासाठी हा क्षण खूपच म्हणजे एक आनंददायक असतो. आमची काजूच्याच बागा आहेत ह्या. ही अशी साफसफाई झाली, जसं म्हणजे वाड्याजवळ जसं काम चालू आहे ना तसं इकडे पण काम चालू आहे. म्हणजे इकडे झालं आहे ऑलमोस्ट. तिकडे बघा कोकणमध्ये इकडे समथिंग बरोबर काहीतरी एक 60-70 काजू असतील इकडे.
इकडे सगळं काम कंप्लीट झालं आहे. आता तिकडचं वाड्याकडचं काम कंप्लीट म्हणजे अपूर्ण झालं आहे, कारण तिकडे खूपच काजू आहेत. इकडे जास्त पण नाही, 50-60 एवढे मोजले ना, पण होती तेव्हा आपल्या तिथे काहीतरी 60 तरी होते, पण आता कमी झालेत कारण तेवढेच काजू जगत नाहीत आणि सगळ्या गोष्टींवर काही लक्ष देता येत नाहीत. हे बघा, आणि तिकडे पण आहेत खाली, आम्ही जिकडे क्रिकेट खेळतो तिकडे पण आहेत. आता खाली चाललो आहे, म्हणजे जास्त जर नाहीत मुलं तिकडे, पण 2-3, 4-5, 7-8 तरी असतील बहुतेक. क्रिकेट खेळत आहेत. मी पण जरा क्रिकेटची मॅच जॉईन करतो त्यांची, जरा एन्जॉय करतो. खेळणं तर नाही, पण माईट बी क्रिकेट हृदयापासून मला आवडतो. खूपच क्रिकेटवर प्रेम आहे. आता चाललो आहे मी खाली क्रिकेट बघायला. आहेत बऱ्यापैकी मुलं. चला. ओके, सो मॅच स्टार्ट झालेली आहे. हां इकडून आहे, हां गोंधळवाडीत नाही, हां आमच्या बाजूने. कोण मागणार आहे? ते समोरचे सार्थक. तू मागणार आहे मग. बाळूभाई छाप आलेला आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे? आपण बॅटिंग. बॅटिंग. ओके, चला. अरे आपण नाही आपल्या छापाला. ए थांबते. ते आपण बॅटिंग करतोय ना. चला या. या सार्थकचा. या ना. हा कोणाचा आहे? अरे लावडे बॉलिंग. किती दिवस आहेस? चाललो आता, आलो रात्री, चाललो आता. का रे लगेच? ही कसले जॉबची अरे मी 2 नंबर आहे ना. जॉबची अशी भंगार लाईफ, त्याच्यामध्ये काय भेटणार आहे? मी किपर राहतोय. होय बाळू. बॉल नाही का? 2 टप्पे पडले तर विचार त्याला. कादंबरी, हिचं नाव काय आहे? अरे हिचं तोंड भरपूरच मोठा आहे. गुरु लावलेस का तिकडे? येतात मग आता कुठे? खेळायला पाहिजे म्हणून येतोस तिकडं आणि काय हरवलीस बिरवलीस घरात. असं सांगतो. परवा पण गुरु सगळी बांधून ठेवली. हा 4 वाजता गुरं सगळी बांधतो, पण आज सोडली सगळी. चुकी असलो मी काल बोललो काय सोडू नका बघ. गावाला कोणच नाही आणि ना क्रिकेट पण सगळं संपलाय, सगळं काही संपलंय. फक्त एवढेच जण आम्ही आहोत, ते पण आज आमच्या अमोल IPS आहेत, त्यांना आज सुट्टी भेटली म्हणून. पाया पडतोय नाही तर बघा, हे बघा, ही सगळी अशी पूर्ण परिस्थिती आहे गावच्या क्रिकेटकडची. कारण सगळेच मंडळी मुंबईकडे गेल्यामुळे आता गावाची ही परिस्थिती आली. जसं येतं तसं. काय हे लागलं तुला? कुठं? कबड्डी खेळताना कबड्डी खेळताना पडलास की गाडीवरनं? तो होतो गाडीवरनं. हा अरे कुठं मध्ये गाडीवरनं पडलास? भाऊ कुठे रे रतन? आताच मोबाईल आताच बाळ पण मोबाईल मध्ये हरवलंय त्याचं, त्यामुळे असं लडके एक भारी आहे. सारखं माझं क्रिकेट पण संपन्न झालं, सगळं काही झालं. आता चाललो बागेतून डायरेक्ट घरी, कारण खूप वेळ झाला आहे तिकडे बागेमध्ये पण. सकाळी उठलो, लादी पुसली, देवबत्ती केली, देवाचं पूजन केलं, परत फुले वाहिले देवाला. त्याच्यानंतर बँकेतलं काम होतं, बँकेतलं काम पण केलं. बँकेतलं काम कंप्लीट केल्याच्यानंतर आलो घरी नाश्ता केला. जरासं इकडे तिकडे फिरलो घरातच, किंवा आजीवर जास्त करून मी गप्पा मारतो. आजीवर गप्पा मारल्याच्या नंतर मी जरासा मोबाईल स्क्रोल करून बरोबर 1 वाजला. 1च्या नंतर झोपलो. बरोबर आता पावणे 3ला उठलो. बघतो तर गुरे तर अगोदर सोडली होती भावाने. म्हणून भाऊची पण नाईट शिफ्ट इकडे चालू आहे. सो हे बघा, इकडे सगळं एकदम क्लिअर झालेलंच आहे असं, म्हणजे पूर्ण माईट बी गुरे तर तुम्हाला दिसणार नाही, कारण गवत खूप वाढलं आहे इकडे, त्यामुळे तुम्हाला गुरे इकडे दिसणार नाहीत. हे बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं मग काही स्पेशल नव्हतं, कारण माझं सगळं हुडप नाही म्हणा, पण व्हिडिओ बनवण्याचा क्रेज आणि परत गावाला येणं कमी झालं. आणि जो मला टॉपिक पाहिजे ते टॉपिक मला भेटत नाहीत, जेणेकरून एक अट्रॅक्टिव्ह आणि चांगले व्हिडिओ बनेल असा. सो त्यामुळे मी कशी जास्त करून आता व्हिडिओ टाकत नाही, व्हिडिओ अपलोड करत नाही माझ्या यूट्यूब चॅनलवर.
तरी पण ठीक आहे. परत एकदा रिदम भेटेल, परत जॉब स्विच किंवा इकडे गावाकडे बघूया कसं काय होतं ते. अजून काही सांगता येत नाही कारण अपडाऊन खूप चालू आहेत सध्या तरी. सो झाल्या असंच फिरत आलो. बघितले की काजूंचं कितपर्यंत काम झालेलं आहे. तरी 3-4 बागेंचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. बघूया यंदा परत नवीन काजू लावायचे आहेत. आंब्याची पण थोडीशी जरा झाडं लावायची आहेत. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर वैताग येतो मुंबईला. तिकडे कशी लाईफ निघून जाते, कसा वेळ निघून जातो. आपण आपल्या लाईफमध्ये जेवढा वेळ आहे तो पूर्ण आपण ते जॉबला देऊन म्हणजे माइंड आणि ते पूर्ण सर्कल जसा जॉब, सकाळी उठा, नाश्ता करा, काय असेल ते खाणं, तर बाहेरच लंच बिच करा आणि जॉबला जावं. ही आपली पूर्ण म्हणजे लाईफ चालवलीच आहे. पण जेव्हा ते सगळं सोडून जेव्हा तुम्ही गावाला निघून येता ना, तेव्हा लाईफ प्रमाणाच्या बाहेर खूप वेगळी आहे. इकडे पहिलं तुमचं आणि कसं माहिती आहे का, तुमचं म्हणजे रुटीन म्हणलं जातं की सकाळी उठा, घरातली जेवढी पण कामं आहेत ती करा. सपोज गाईगुरं आहेत, त्यांचा गोठा साफ करा. गोठा साफ केल्याच्यानंतर आता आज सपोज भात कापणी आहे किंवा कुठे कामाला जायचं आहे, ते पहिले कामाकडे म्हणजे तिकडे लक्ष पूर्ण फोकस होतो. त्याच्यानंतर आपण नाश्ता आणखी खूप म्हणजे ज्या गोष्टीला आपल्या करायच्या ना त्या आपण स्वतः करतो गावाला. जेणेकरून एक सुख पण म्हणजे त्या कामामध्ये कधी थकवा पण वाटत नाही, नाही काहीच होत नाही. तर आजचा व्हिडिओ असाच होता. कारण मुंबईमध्ये खूप मतलबी लोक आणि खूप म्हणजे काहींचे विचार चांगले आहेत, काहींचे विचार तर वेगळेच आहेत, काहींचे विचार तर मतलबी आहेत. काही जण पैशासाठी जवळ येतात, काही जण पैशांचा मोह असतात त्याच्यासाठी जवळ येतात. पण ही लाईफ इकडे पैशाचा न मोह ना, इकडे काहीच नसतो. फक्त एक म्हणजे एक गोड शब्द आणि चांगल्या आठवणी आणि चांगले शब्द. माझा तरी अनुभव असा सांगतो की आता मला मुंबईमध्ये 3 वर्ष तर ऑलमोस्ट कंप्लीट झाली, आता 3.5 वर्ष व्हायला येतील. पण माझा बॅड एक्सपिरियन्स आहे की तिथल्या माणसांशी जो एन्व्हायरमेंट होता, जो मला पहिली सुरुवात एन्व्हायरमेंट भेटली म्हणजे पहिलीच जी माझ्या जॉबची म्हणता नाही, पण काही लोक त्यांनी शिकवलं कसं की कसं अपडाऊन लाईफमध्ये येतात, कसं वरती जायचं, कसं खाली जायचं. पण मोस्ट करून जे मला माणसं भेटली ती विचार